ठाण्यात मानपाडा शिवाजीनगर इथं आता 1 तास झाला आहे. त्या शॉर्ट सर्किटमुळे इथं मोठा आग लागला, भयंकर आग लागलेली. आता तडवीस आणि ते आपला फायर ब्रिगेड आणि आपत्ती विभागचे अधिकारी सगळे, फायर ब्रिगेड आणि 5 गाड्या आणि जेवढे अधिकारी आहेत सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि आता आगला थोडासा कंट्रोल आहे. 1 तास झाला इकडं सगळं आग लागून. मोठी आणि भयंकर आग होती. आग इथं काय शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली होती वाटते आणि आता नक्की कशामुळे लागलेली हे कोणालाच नाही माहिती. तरीसुद्धा सर्वांचं म्हणणं आहे का ह्या गाड्यामध्ये शॉर्ट सर्किट, समोर जो हा दिसतोय तुम्हाला, याच्यामध्ये काही काम चालू असताना नंतर मग ती शॉर्ट सर्किट झाली आणि त्याच्यामुळे आग त्या गाड्याला पहिला पकडली गेली. त्याच्यानंतर एक एक करत असे 5 ते 6 गाड्यांना आग लागली होती. त्याच्यामध्ये मेन आग जास्त भडकण्याचं कारण म्हणजे इथं ते गादीची कंपनी, स्पंजच्या गाद्या जे फर्म जो असतो त्याचाही असल्यामुळे ते जास्त, आणि पुढे जाऊन पुठ्ठा कंपनीचाही आहे. आणि मेन आज मी निषेध करतो फायर याचा का जी लाईन MTNLची पहिला होती किंवा 100-101 ह्या नंबरवरती कॉल केल्यानंतर तिथं, हे तुम्हाला समक्ष दाखवतोय, ती लाईन तिथं कनेक्ट नाही. पण इथले जे अधिकारी होते त्यांना कॉल केल्यानंतर ते ताबडतोब इथं आले. पण ही लाईनीमुळे आज बोललो हे समोर हे लावलेलं आहे, काहीच रिस्पॉन्स नाही यांचा. फक्त मुंबईला लागतो आणि तो तसाच राहून जातो. जीवितहानी नाही घडली, तेच आज नशिबाचा भाग आहे का कोणी आतमध्ये नव्हता किंवा काही जीवितहानी झाली नाही. सिलेंडर आतमध्ये नव्हते किंवा बाकीचा काय नव्हता, त्यामुळे नाहीतर ही आग वाढत गेली असती. पुढे पुठ्ठा कंपनी आहे, याचा दुसरा केमिकल कंपनी आहे आणि त्याच्यामागे रेसिडेन्सी आहे, म्हणजे काही लोक घरं आहेत, चाळी आहेत. त्यांनी ताबडतोब तिथं जे आपले फायर ब्रिगेडचे अधिकारी होते त्यांनी ताबडतोब त्या साईडला आमच्या सर्वांना घेऊन गेले आणि इथल्या ग्रामस्थांनी सर्व त्यांचं सामान बाहेर काढून त्यांना हे करून टाकलं आणि तिथले बाटले किंवा बाकी जे काही घरामध्ये होते ते सर्व साईडला करून टाकलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.